तर वाजत आलेले आहे दुपारचे 12 आणि आमचे 12 वाजवलेले आहेत. साहेब घरला आले आले त्यासनी लावलेली आहेत काम. तर काय काम लावले दाखवते तुम्हाला. लॅपटॉपवर बसवले कारण लॅपटॉप पुसायला येत नाही एकदम छान ह्यांच्यासारखा कोणालाच ह्या घरात तुमच्यासारखा लॅपटॉप कुणाला पुसायला येत नाही. हो कायम. आणि आता सगळी आम्ही भांडी वगैरे सगळा पसारा काढलाय जसं की मी परवाच्या ब्लॉग मध्ये म्हणलेलं. काय माहित मी उद्या पण टाकू शकते. आणि इथं असं भांडी घासायचा कार्यक्रम चालू आहे लॅपटॉपवरच्या कळशा वगैरे. आणि हे सगळं असं काढलेलं आहे. तर बघू शकता किचन पूर्णपणे रिकाम आहे आणि सगळा किचन गेलेला आहे. हो का कुठं झोपलाय रस्त्यात. आणि तुम्ही बघू शकता सगळा पसारा. सगळं हे किचनचं साहित्य. देवपूजा. तर आता हा पंखा सुद्धा तुम्ही बघू शकता. ह्यांनी एकदाच पुसला की नंतर आम्हाला वर्षभर पुसायला लागत नाही. दिसतंय का. तर हा किती वर्षात जुना पंखा आहे. तेव्हाच आहे म्हणजे 20 वर्ष झाला असतील आरामात. आणि हा आमच्या रूम मध्ये होता पण नंतर ह्याचं काय झालं वारच लागायचं कमी आलं म्हणून आम्ही नवीन पंखा. हो आणि वारं लागायचं खरं छानायचं. परत म्हणलं जाऊ दे. हा इकडं ह्या रूम मध्ये म्हणजे किचन मध्ये फॅन नव्हताच. फॅन ताणून जोडला आणि तिकडे नवीन. आणि रायबा शेट न आपलं स्वप्न पूर्ण केलं. म्हणजे स्वप्न म्हणजे रायबा शेट न नाराज केलं नाही. आज पहिल्यांदाच लागलेला पहिल्यांदाच. मग बिन धरता दमलं नाही. आधीच्या झाले तिसरा एकदा मारावा त्याची नाही एकदम थोडं अवतार चालवा बाबा. बाळाचं लय हाल करायचं नाही. कंट्रोल रोजच करायचं आता व्यायाम. बाजीला चालवायचं असला बघा. व्यायामात खंड पडून देऊ नका काय. तर आता चला ही सगळी आवरावर करतो. आणि आता बघू शकता किचनची अवस्था काय आहे. आणि थोड्या वेळाने बघणार आहे तुम्ही किचन कसं असणार आहे. थोड्या वेळानं म्हणजे 4 वाजता. ऐक पाणी केले. आणि हे चिकडं जिथं आम्ही तिथं तुम्ही बरोबर ना. ए चिकेळी आलाय पावसात भिजून येतो. तू वर आलास तर मग बेडवर चला काय करते. चल बाहेर बाहेर चल. तुझं बघा काय चाललंय. अगं पाण्यात बसली. नाही तुझ्या अशी कसरत आहे की मग खाली. आणि तुमचं बघा काय चाललंय. हा मोकळं वाटतंय. छान वाटतंय. मस्त वाटतंय. आणि पाऊस चालू आहे. बसले ते खेळ. काय व्हिडिओ बहुतेक आडवा आहे. अशा पद्धतीने लक्ष्मीपूजनासाठी किचन सज्ज झालेलं आहे. आता दिवाळी करायला सुरू. दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आपल्या युट्यूब फॅमिलीला ॲडव्हान्स मध्ये सगळ्यात आधी पोच. होय.
वसुबारशी दिवशी द्यायच्या वापर. आता तुम्ही कधी काढणार आहे? काय आपल्याला महाल पुसून लुटून झाडून. कुठला? गावंडरीतला महाल. हा हा गोंधळीतला. मग तुम्हाला वाडा वाडा नाही, महाल आहे तो. राजा राजे कुठं गडर शेत. शेट आहेत सगळे ते. गडर शेत. शेटच्या गळ्यात निश्चना घालायची. घालायचे त्याला उतरत लिहिलं. पितळाची. सगळं करायचंय, सगळं छान छान करायचंय. पण काय करायचं काय? त्याच्याशिवाय चालत नाही ना. बोलायला काय करते, तोंडाच्या हवा घालवायला. बरोबर बरोबर बोलले. हवा घालून नाही करत. चालतंय चला व्हिडिओ एडिट करायचा आहे मला. तर झालेलं आहे स्वच्छता. आता सगळी भांडी आणून आता डबल काम. जेवढं काढलंय तेवढं आणि नेऊन ठेवायचं. तर एवढं चाललंय. हा आता ऑफ कॅमेरा मी तुम्हाला मदत करू लागतो. खोटं बोलते फक्त मग अशी लागली तेवढीच त्यांची मदत असते. आता ती सगळ्यांची मदत. खरं खरं सांगणार आणि काय खेळ चाललाय. तरी अजून एक कमी. होय कुठं आहे समोर? स्कूल तिला सुट्टी नाही लागलेली आहे. नाही दुर्गाला एक अभ्यास दिलाय शाळेतला. एक अभ्यास करून घेतलाय. काय हवा पिक्चर दाखवलाय आणि गोष्ट दाखवल्यात. नुसतं मोबाईल वर चालू असतं त्यांचं स्क्रीनवर. अभ्यास नाही काय नाही. हो आज काय केलंय ग? आज दिवाळी चालू आहे. दिवाळीचे पदार्थ करायचे चालू आहे. त्याचबरोबर पाहुणे यायला लागले. त्यामुळे अख्खा मसूर करायचा चालू आहे. तर आहे अख्खा मसूर. छानकी दाखवूया आपल्या फॅमिलीला. तर मसूर तयार व्हायला लागलाय हॉटेल सारखा. आणि इथं चालू आहे त्याचा तडका. तडका द्यायलाच लागतो ना. हो नाही दिला तर घाण लागतो. आणि आता गऱ्याचं लाडू करायचंय. आज खारट शंकरपाळ्या झाल्या, गोड शंकरपाळ्या झाल्या. गऱ्याचं लाडू मिक्स करून ठेवले. इथं दाखवते. तर गऱ्याचं लाडू पण करायचंय. आणि खेळ सगळा फराळ ठेवलाय. हो चिवडा पण केला आज आम्ही. तर एक दिवस पूर्ण फराळ झाला की तुमच्या बरोबर मी नक्की शेअर करते. आणि खा पण फराळ आहे बघा. हो सदुऱ्या पण झाले. खरं मला एक क्वेश्चन विचारायचं. हा आपण फराळ का करतो खरं? दिवाळीत खायला देवासाठी नैवेद्य. ओके तर जिरा राईस. तर इथं जिरा राईस सुद्धा केलेला आहे. तर अशा पद्धतीने आजचा दिवस खूप गडबड दगदग. आणि आज येणार आहे आत्ती. हो श्रीशाची आत्ती येणार आहे म्हणूनच हा बेत चाललाय मसुऱ्याचा. ताई आणि ताईंच्या मैत्रिणी येणार आहेत. कोण येणार आहे? ताईंच्या शेजारी आहेत ग. त्या पण यायला लागले. ते बघ आपण त्यांच्या घरी गेलो होतो त्याच. मग आता अशा पद्धतीने हा मसुऱ्याचा तडका. ऍक्च्युअल मध्ये वेगळं दिसतंय आणि प्रत्यक्षात वेगळं दिसतंय ना. ऍक्च्युअल मध्ये नाही, मोबाईल मध्ये वेगळं दिसतंय आणि प्रत्यक्षात वेगळं दिसतंय. हा पण मसाला वेगळा दिसतोय खरोखर. अगं मोबाईल मध्ये वेगळं दिसतं बाळा. आणि जिरा राईस झालेला आहे. आता सरपाणी तडका मारणार. आता दाखव मसुरा. तर आता मसुरा असा दिसतो. लसुणी मसूर आहे. लसुणी मसुरा आणि अख्खा मसूर आहे. अख्खा मसूर. तर अशा पद्धतीने आज खूप दमछाक झालेली आहे. आता मसुऱ्याला बसलेला आहे छान असा तडका. तर बघू शकता. तर मस्त असे आम्ही आता अजून उलट्या नाही करणार. तर फुलके करणार आहे. ही फुलक्यांची कणिक. त्यात गऱ्याचे लाडू बांधायचे आहेत. आणि आम्ही जेवढा फराळ केलाय तेवढा इथं ठेवलाय. बेसनचे लाडू पण झालेत आमचे. त्याचबरोबर चिवडा, खारी शंकरपाळी, गोड शंकरपाळी आणि इथं चकली सुद्धा आहे. आणि इथं एक अनारस आहे. तर नक्कीच तुमच्या बरोबर शेअर करेन मी. आणि इथं अशा सजुऱ्या पण झालेल्या आहेत. तर अशामुळे व्हिडिओ थोडे लेट येत आहेत.
कारण हे एकटाच काम आवरलं की दिवाळीचा फराळ की मग मी मोकळी झाली व्हिडिओ करायला. चला. ओ काय तुम्हीच केलेला व्हिडिओ तुम्हीच बघताय वेगळी. शब्द बघायला लागते तुझं. काय घ्यायला पोरी काय खायला लागलेत माहितीये का? करवा चौथ. ए तुम्ही काय खेळायला लागलाय? मी आता सांगितलं. हा कसं खेळताय दाखवा की आपल्या फॅमिलीला. हा आणि ह्यांचा चंद्र बघा कुठे. पाणी पाजत नाही मी. झालं तर करवा चौथ खायला लागले. तुमचं काय तुम्ही यायचं का नाही त्या शूट घेत्या त्याचा फोटो करते आमचा. होय काय? होय. चला जेवूया. तर आता मी जेवायला घेतले कारण करायचे आहेत करंजा आणि करंजांचा सांभाळून ठेवलेलं आहे. सगळी तयारी झालेली आहे. तर इथं मस्त असं पीठ आणि आता मस्त असं जेवतो. आज आम्ही केलेली आहे देशी भेंडीच्या बियांची आमटी. नंतर इथं आहे बटाट्याची आमटी आणि गवारी. देवगोपा. तर तुम्ही ओळखलंच असेल. समू इकडं बघ. समूच्या कपाळावर पीठ लागले म्हणजेच आम्ही काय करतोय करंजा. बघा पीठ लावून गेल्या पली. तर श्रीषा पण लाटत होती पण ती म्हणली मला काय व्यवस्थित जमत नाही म्हणून ती इथं आल्या मदत करायला. जा शानी. मी पण मग करते असंच की भरणं करंजी लय महत्वाचं असते. तर इथं समू लाटत्या. आई गोळ्या तोडून देते त्यांनी लाटतेत. पण दुर्गानं पण पीठ लावून घेतलं. तर इथं बघू त्या गालाला पण हळद लावल्या का पीठ लावलंय. दुर्गा पण आता इथं लाटते. ही दुर्गानं आईंनी लाटले आणि ह्या दोघी इकडे भरतेत अशा लातिंब्या. ह्या दुर्गा मातेच्या लातिंब्यात सगळ्या आणि ह्या समूच्या माझ्या. चला तर करंजा तळल्यानंतर सगळ्या झाल्यानंतर समू लक्षात आणून दे हो आता सारखं. आता वाजलेले आहेत 11:30 म्हणजे 11:45 होत आले. आमच्या करंजा झालेल्या आहेत. ह्या साध्या करंजा आणि ह्या पुराच्या करंजा. ह्या सगळ्या पुराच्या करंजा आहेत. आणि ह्यांचा दंगा बघा खेळते तसंच. यासली मस्ती चालू असते. सुट्टी असली तर नुसती मस्ती. तर आज आहे शनिवार आणि आजची देवपूजा. म्हटलं चला प्रसन्न वाटते तर आज तुमच्या बरोबर शेअर करूया. आणि तर हे धूपचं घर आणलेलं तर आज ते पण पहिल्यांदा म्हणजे त्याच्यात धूप लावलाय कारण आम्हाला थोडंसं फॉल्टीच मिळालं. आम्ही गडबडीत बघितलं नव्हतं तर इथला एक हुक त्याचा खराब आहे. पण असू दे म्हणलं आता करूया चालू. किती दिवस असंच ठेवायचं म्हणून ह्याच्यात धूप लावला. ह्याच्यात अगरबत्ती लावल्या आणि असा मस्त सुगंध सगळीकडे दरवळायला लागलाय. देवपूजा झालेली एकदम असं छान वाटते. तर म्हणलं चला तुमच्या बरोबर शेअर करूया. तर आता आज आहे धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आपल्या घरी. तर असा लाडू आणि गुलाबजामचा नैवेद्य ठेवलाय आणि ही साधी भोळी पूजा. तर चला आता सगळी तयारी झाल्या. यमदीप सुद्धा मी तयार केलेला आहे आणि आता तो बाहेर लावणार आहे. तर अशा पद्धतीने छान आणि मस्त मंगलमय पूजा झालेली आहे. चला तर आज आहे धनत्रयोदशी. काल होती वसुबारस. तर वसुबारस तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला
आणि धनत्रयोदशी आहे तर आज थोडेसे असे दिवे लावलेत इकडं आणि उंबऱ्यावर इथल्या आणि पाठीमागच्या म्हणजे पाठीमागचं दार आहे तिथं सुद्धा. आणि इथं लावलेलं आहे आकाश कंदील. तर कंदील मुलींची हौस भरपूर आणि आम्ही दरवर्षी लावतोच. तर इथं आकाश कंदील लावलाय. नंतर इथं केलेलं आहे यमदीप पूजन, म्हणजे यमदीप दान केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही मगाशी बघितलंच घरामध्ये सुद्धा हे लावलेलं आहे आपलं, म्हणजे पूजा केलेली आहे घरामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं सगळीकडं व्यवस्थित. तर चला घरातली पूजा तुम्हाला अजून एकदा दाखवते. काय ग तुझं काय आहे ग? आणि ही जाईल तिकडे बघ अशी करंजा करायला गेलेली, दाखव बघू तोंड. आणि तोंडाला पीठ लावून येते म्हणजे सगळ्यांना दिसावं की करंजा करून आल्या. होय होय होय. आणि मी तर दिवं लावलेलं 13, तर 13तले 4 दिवे इथं ठेवले. आणि असं पुजलेलं आहे धान्य, कडधान्य, त्याचबरोबर तांदूळ, मटकी, मूग, मसुरा, चवळी, धणे, गूळ, कवड्या, गणपती बाप्पा, धनत्रय म्हणजे कुबेर देवतांचा फोटो आहे पण तो आज आता भरपूर म्हणजे का पाठात आहे तर तो काढलेला नाही. पैसे आणि कडुलिंब. पूजा कशी वाटली, यमदीपदान कसं वाटलं आणि आम्ही केलेला फराळ थोडक्यात तुम्हाला दाखवलेला आहे. ज्या दिवशी पहिलं पाणी आहे त्या दिवशी तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे की काय काय नक्की पदार्थ केले. तर मग अशी तुमच्या बरोबर म्हणजे शेअर केलं की बुंदीचे लाडू आणि इथे आहेत गुलाबजाम. तर गुलाबजामची 5 पाकिटं केलेत, म्हणजे बघू शकता किती मोठं पातेल आहे ते. आणि 5 पाकिट केलेत गुलाबजाम. मुलींना भरपूर आवडते. आणि अशा पद्धतीने सगळीकडेच दिव्यांची रोषणाई व्हायला लागलेली आहे. तर चला आजचा ब्लॉग इथे संपतो. ह्यांना पाया पडायला लावते आणि मग जणी पाया पडा पूजेच्या. आई पूजेच्या पाया पडून घ्या. या पोरींनो आवरा की देवाच्या पाया पडा. कुणीकडं निघालो आहे कुणीकडं दिवाळीची खरेदी करायला. काय आम्ही घरातच आहे. चला की या देवाची पाया पडा. कुणी लाडू देता का? लाडू बस की एक. आई पण पूजन करायला लागली. भाऊजी गायब, कॅमेरा आहे. गिफ्ट काय काय आले हो? मी अनबॉक्स करू का? कात्री काय हे दिलेलं आहे कोण? अमोल काकांनी. माननीय चंद्रकांत पाटील. शांत निकम काढा. आईंची गंमत चिक्याला कवतीली. आता नाही सकावला आई तुम्ही चक्क चिक्याला. चिक्कू शांत बसला. नुसता हात लावला तर फुटला. ए चिक्या आलाय काय ये काय ना. वा 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 रांगोळीच्या काही कामाचं नाही. मी बी कामाचं डिझाईन. आता काय नुसते रांगोळीच रांगोळी असाय सगळ्या घरात रांगोळी. दाखवा आधी ह्याला. ही बघ काय आहे चिकू, तर रांगोळीचे छाप आहेत. ओके आहेत ना? लाडू पाहिजे वी. ए ए ए ए गुलाबजामुन आहे तुला देणार. ए चल सुम त्याला बाहेर घे. गुलाबजामुनचा लाडका बाबा त्याला आवडतं बहुतेक. टुपी धरा टुपी. आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. शुभ कामाला टोपी घालून. तर कोणतीही पूजा केली की मी ह्यांना नमस्कार केल्याशिवाय सुट्टी देत नाही. आरोग्य देवता आहे म्हणा, आम्हाला सुख समृद्धी आरोग्य भेटू दे. बाजीला चला आता या दीपाच्या पाया पडा. बाहेर दीप लावलं त्याच्या पाया पडा.
दीदी भाऊजीसनी पण नमस्कार करायला लावा. पुरी किती खुश झालेत आकाश कंदील लावल्यावर. कशात बाय पडायचं इथं खाली. अहो तिकडं नाही, इकंड यमाची पूजा इकंड असते, दक्षिणेकंड. कसं वाटतंय? प्रसन्न वाटतंय नुसतं कंदील लावलं. पूजा अर्चा झाली आहे आपल्या घरी आणि आमच्या इकडं आहे सुतक चौकामध्ये. होय, त्यामुळे गावात बऱ्यापैकी दिवाळी आकाश कंदील वगैरे नाहीत, पण इथं आपण लावलेला आहे. छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. मस्त वाटतं ना. मस्तच. तर मी अजून एक ट्राय करणार आहे. ही धरा, ती काढायची, ही धरा. काय गाडी काढायची. एकच मिनिट. ही धरा, टोपी घेऊन फिरा. मी आले. हा, आपल्या फॅमिलीला अजून एक दाखवूया. पोलीस खुश करायचं. तर ही गेलेली आहे वर आणि तिनं जोडलेला आहे बल, त्यामुळे ती म्हणत्या एक सरप्राईज आहे. तर ही सरप्राईज होय. आवडतंय वासना. तर इथं बल आहे याचा कलरफुल बल, हे बघू शकता. हे असं लाइटिंग फिरतंय. चला स्टँड तेवढं काढी. ए श्रीशा की काय बघा. ए या की लगेच लावा. कसं वाटतंय? अरे रे 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 अरे रे 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 रे. आता दिसते बघा आपल्या सगळीकडच्या. बरोबर, ओके. या खाली. काय झालं दाखवाय. लाईटच गेली. तर पोरी लागलेल्या आहेत फटाके लावायला आणि हे चिकडं बघा ह्यांच्या मागं लागलंय. ह्यांनी निघालेत गावाला म्हणजे आपली गाडी पंक्चर आहे, ते पंक्चर काढायला. कारण उद्या जायचं आहे यांचे ड्रेस घ्यायला. समू बघे वाजायच्या आधीच पळत्या. आणि इथं असा तो गणपती बाप्पाला जो बल मिळतो तो लावलाय, म्हणजे असं जसं लाइटिंग फिरतं तसं फिरण्यासाठी. छान दिसतंय. होय की ग. तर असं काय आपलं अंगण दिसतंय आज एकदम छान आणि प्रसन्न. हा दाखवते की बाळांना. आणि इथं पण यांच्यात आकाश कंदील कधीच लावत नाहीत, कारण काय माहित नाही मला, पण पहिल्यापासून लावलेलं नाही म्हणते म्हणलं आम्ही लावत नाही. आणि आपण लावलेलं आकाश कंदील. चला उद्या आम्ही आता इथली सगळी साफसफाई करून घेणार. इथे उडदाचं जे काढ होतं ते सगळं काढलेलं आहे. तर चला ग, आजचा व्हिडिओ इथेच संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.